सोशल मीडियावर प्रत्येकाला स्वतःला कॅटेगराईज करायला खूप आवडतं. कोणी स्वतःला जिम रॅट म्हणवतं, कोणी योगा क्वीन, कोणी मॅरेथॉन मॅन. आणि यासोबतच प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की मी जो व्यायाम प्रकार करत आहे तो बेस्ट व्यायाम प्रकार आहे, त्याचे किती हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि वेट लॉससाठी हा एक्सरसाइज किती बेस्ट आहे हे आपल्याला सर्वजण पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असा कुठला एक्सरसाइज फॉर्म आहे, कुठला व्यायाम प्रकार आहे जो बेस्ट आहे वेट लॉस साठी आणि ओव्हरऑल हेल्थ साठी. सर्वात आधी मला हे सांगायचं वाटेल की प्रत्येक एक्सरसाइज फॉर्मचे, व्यायाम प्रकाराचे हे स्वतःचे बेनिफिट्स असतात. फॉर एक्झाम्पल योगा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की योगा केल्याने बॉडीची फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता वाढते. प्लस योगामुळे जे स्ट्रेस आहे किंवा तणाव जो आहे तो कमी होण्यामध्ये ही हेल्प होतं. आणि यासोबतच हॉर्मोन हेल्थ बॅलन्स करण्यासाठी योगा खूप बेनिफिशियल असतो. आणि योगा जो व्यायाम प्रकार आहे तो बिगिनर फ्रेंडली आहे. आता बिगिनर फ्रेंडली म्हणजे काय, तुम्ही जर कुणी असे असाल ज्यांनी खूप वर्षांमध्ये व्यायाम केलेला नाहीये आणि ते जस्ट स्टार्ट करत आहेत, तर अशा व्यक्तींसाठी योगा हा खूप युजफुल आहे. या योगाने काय होतं, एक तर लो इंटेन्सिटी एक्सरसाइज आहे आणि याच्याने जॉईंट्स वरती वगैरे जास्त स्ट्रेस येत नाही. सो ज्यांना जॉईंट इश्यूज आहेत किंवा ज्यांना खूप जास्त हाय इंटेन्सिटीचे वर्कआउट नाही करायचे, दे कॅन गो फॉर योगा. प्लस तुम्ही जर कुणी असे असाल ज्यांना स्ट्रेस खूप जास्त आहे, ज्यांचे हॉर्मोन्स जे आहेत ते खूप इम्बॅलन्स झालेले आहेत, दे कॅन ऑल्सो गो फॉर योगा. येऊयात स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम वर्कआउटकडे. वेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम वर्कआउटचा सर्वात मोठा बेनिफिट अकॉर्डिंग टू मी इज की त्याच्याने बोन डेन्सिटी जी आहे ती वाढते, म्हणजेच आपली हाडं जी आहे ती मजबूत होतात. आणि यासोबतच हॉर्मोन इम्बॅलन्स जे आहे तेही याच्यामुळे इम्प्रूव्ह होतं. जर तुम्ही कुणी असे असाल ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, ज्यांना डायबिटीज आहे, दे कॅन गो फॉर दिस स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम वर्कआउट. आणि यासोबतच जिम वर्कआउटमुळे तुमचं मसल मास जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. मसल म्हणजे स्नायू, आणि मसल म्हटलं की सर्वांना असं वाटतं पिळदार शरीर, बायसेप्स वगैरे मोठे असणं. नाही, मसल्स हे प्रत्येकालाच असतात. मसल्स आर युनिव्हर्सल. स्त्री, पुरुष, अबाल, वृद्ध सर्वांना मसल्स असतात. आणि जेवढे जास्त तुम्हाला स्नायू असतील तेवढं जास्त तुमची फिजिकल मुवमेंट म्हणजे जी दररोजची हालचाल आहे ती सोपी होऊन जाते. आणि जेवढं तुमचं मसल मास जास्त तेवढी तुमची बॉडी दिवसभरामध्ये कॅलरीज जास्त बर्न करते. म्हणजेच एक्सरसाइज व्यतिरिक्त, व्यायामा व्यतिरिक्त जो वेळ आहे त्या वेळेमध्येही तुमची बॉडी कॅलरीज बर्न करत राहते जर तुमचं मसल मास जास्त असेल तर. आणि यालाच आपण म्हणतो हाय मेटाबॉलिझम. ज्या व्यक्तीचं मेटाबॉलिझम हाय असतं त्या व्यक्तीचं वेट जे आहे ते सहसा जास्त वाढत नाही. लास्टली कार्डिओ एक्सरसाइज. कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय, असे व्यायाम प्रकार जे केल्याने आपला श्वासोश्वास जो आहे तो तीव्र गतीने होतो, म्हणजे ब्रीदिंग जे आहे ते आपलं फास्ट होतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, झुंबा, डान्स वर्कआउट किंवा कुठलेही मैदानी खेळ, हे सर्व प्रकार जे आहेत ते कार्डिओ एक्सरसाइज मध्ये येतात. या कार्डिओ एक्सरसाइजेसचे सर्वात इम्पॉर्टंट बेनिफिट म्हणजे याच्याने आपली कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ इम्प्रूव्ह होते. म्हणजेच काय, हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती वाढते, लंग्सची हेल्थ इम्प्रूव्ह होते, देन ओव्हरऑल बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. आणि सर्व व्यायाम प्रकारामध्ये कार्डिओ हा असा व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये कॅलरीज सर्वात जास्त बर्न होतात. येस, यू हर्ड मी राईट. कार्डिओ मध्येच सर्वात जास्त कॅलरीज बर्न होतात कम्पेअर्ड टू योगा आणि जिम वर्कआउट. पण थांबा, फक्त कॅलरीज बर्न करणं हा एकमेव उद्देश असू शकत नाही एक्सरसाइज करण्याचा. कोणता व्यायाम प्रकार किती कॅलरीज बर्न करत आहे, फक्त या क्रायटेरियावरती आपण ठरवायचं नाही की कुठला व्यायाम प्रकार बेस्ट आहे. फिजिबिलिटी किंवा ऍक्सेसिबिलिटी हा पण एक क्रायटेरिया आहे. फॉर एक्झाम्पल, माझे एखादे सिनियर पेशंट आहेत आणि त्यांना वेट लॉस करायचं आहे, तर मी त्यांना असं सांगू शकत नाही की रनिंग केल्याने सर्वात जास्त कॅलरीज बर्न होतात आणि त्याच्याने तुमचा वेट लॉस होईल तर तुम्ही रनिंग करा. नाही, सिनियर्सला हे पॉसिबल नाहीये. त्यांच्या जॉईंट्समुळे त्यांना कार्डिओ एक्सरसाइजेस करणं पॉसिबल नसतं. किंवा एखाद्या मेनोपॉज मधून जाणाऱ्या लेडी आहेत 40 इयर्सच्या आणि त्या ऑलरेडी खूप जास्त स्ट्रेस्ड आहेत, ऑलरेडी त्यांना खूप जास्त लोड आहे कामाचा, आणि त्याच्यातून जर मी त्यांना सांगितलं की तुम्ही वेट लॉस करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइजेस करा आणि हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस करा, तर त्यांना ते पॉसिबल होणार नाही. त्याच्याने त्यांचा स्ट्रेस अजून जास्त वाढेल. सो तुम्हाला ती एक्सरसाइज करणं पॉसिबल आहे का, फिजिबल आहे का,
हे पण इम्पॉर्टंट आहे. स्वतःसाठी बेस्ट एक्सरसाइज सिलेक्ट करण्याचा आणखीन एक क्रायटेरिया आहे लाईक्स डिसलाईक, म्हणजे काय आवड निवड आहे आपली. मला कितीही आवडत असेल जिम वर्कआउट करण्यासाठी, बट ते माझ्या कुठल्या फ्रेंडला जर आवडत नसेल, त्यांना नाही बंदिस्त ठिकाणी वर्कआउट करायला आवडत, त्यांना मोकळ्या जागेत जाऊन एक्सरसाइज करायला आवडतं, सो ऑफकोर्स दे कॅन गो फॉर कार्डिओ. सो तुमची लाईक डिसलाईक काय आहे, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत, याच्यावरतीही तुमची बेस्ट एक्सरसाइज डिपेंड करते. फक्त कॅलरी एक्सपेंडिचर, किती कॅलरीज बर्न होत आहेत एक्सरसाइज करताना, हा जर आपण क्रायटेरिया ठरवला तर कार्डिओ एक्सरसाइज इज बेस्ट फॉर वेट लॉस. पण वेट लॉस साठी ओव्हरऑल दिवसभरामध्ये तुम्ही किती कॅलरीज कन्झ्युम करत आहात तेही खूप इम्पॉर्टंट आहे. ओव्हरऑल तुमचं डाएट कसं आहे तेही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण फक्त 1 तासभर एक्सरसाइज करून कॅलरीज जर तुम्ही बर्न केल्या आणि तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही जर दिवसभर खात राहिलात तर ऑफकोर्स वेट लॉस होणं शक्य नाही. सो वेट लॉस साठी तुम्हाला एक्सरसाइज सोबतच एक प्रॉपर कॅलरी डेफिसिट डाएट फॉलो करावं लागेल. स्वतःचा कॅलरी डेफिसिट डाएट कसा बनवावा, घरच्या घरी कसं आपण आपलं डाएट प्लॅन करावा, याबद्दलचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही जाऊन ते नक्की चेकआउट करा. फायनली, कोणता व्यायाम प्रकार हा बेस्ट आहे वेट लॉस साठी, तर याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर जो व्यायाम प्रकार तुम्हाला आवडतो, जो तुम्ही रेग्युलरली करू शकाल, त्यासोबतच जर तुम्ही कॅलरी डेफिसिट फॉलो करू शकत असाल तर तो व्यायाम प्रकार तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला कुठला एक्सरसाइज फॉर्म आवडतो, कार्डिओ, जिम वर्कआउट की योगा, मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.